पोलादपूर तालुक्यातील आदिवासी वाड्यांमध्ये तहसीलदार घोरपडे यांनी दिली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची माहिती। राज्यात सर्वत्र जोरदार स्वागत होत असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची आदिवासी वाड्यांमध्ये देखील माहिती व्हावी यासाठी पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे यांनी शुक्रवारी दिवसभर तालुक्यातील आदिवासी वाड्यांमध्ये या योजनेसह शासनाच्या अन्य वैयक्तिक लाभाच्या योजनांची माहिती देण्यासाठी दौरा केला। पोलादपूर तहसील कार्यालयातील कर्मचारी व तलाटे तसेच मंडळ अधिकारी यांच्या उपस्थितीत हा दौरा आखण्यात आला। सर्वात आधी चोळी येथील सुंदरराव मोरे महाविद्यालयातील तरुणींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची माहिती देण्यात आली। यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरता मौजे, चांबारगणी आदिवासीवाडी, करंजी आदिवासीवाडी, साखर आदिवासीवाडी, सडवली आदिवासीवाडी येथील मार्गदर्शनावेळी पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात तहसीलदार घोरपडे यांनी जनतेसोबत संपर्क साधून मार्गदर्शन केलं। प्रतिनिधी शैलेश पालकरसह तेज मराठी न्यूज, पोलादपूर, रायगड। सगळ्यांचे डॉक्युमेंट वगैरे नीट आहे, या एकदा बंद करून घ्या। फॉर्म भेटले तुम्हाला? मोबाईल नंबर पण टाकता येईल, नाव पण टाकते, आणि इकडचे तुमच्याकडे मोबाईल नंबर आहे? सगळ्यांकडे आहे तुमचा? शिक्षक मोबाईल नंबर लिंक लागेल तेव्हा ते अकाउंटला पैसे जमा होतील। काय लिंक बनवून सर्वांचं झाले सांगितले लिंक करायला पाहिजे। थोडा बहुत कोणाचा प्रॉब्लेम असेल ना तर तुम्ही मॅडमला सांगा, मॅडम तुम्ही वरतीगट मॅडमला सांगून मला सांगा ज्याचं काही आमचे प्रॉब्लेम लिंक म्हणजे सर्वांचा आधार कार्ड मोबाईलवरती लिंक झालेली आहे, तसं खाती नाही बँक खाता असेल ना की नेमकी त्या प्रकारांची असेल म्हणजे बाकी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत प्रति महिला, विवाहित महिला कुटुंबातील 1500 रुपये प्रतिमाह मानधन आणि अविवाहित प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला 1500 रुपये दरमहा त्यांच्या खात्यावरती, वैयक्तिक खात्यावरती डीबीटीद्वारे डायरेक्ट ती रक्कम खात्यात जमा होणार आहे। सदर योजनेची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणं आणि या योजनेपासून कोणीही वंचित राहणार नाही याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी पोलादपूर तालुक्याचे तहसीलदार माननीय श्री कपिल घोरपडे साहेब या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे। येणाऱ्या काही अडचणी असतील त्याच्यावरती मार्ग काढण्यासाठी सुद्धा राशन कार्डच्या बाबतीत काही अडचणी असतील तर साहेब स्वतः त्या ठिकाणी लक्ष घालून तुमचे कामं करतील, पण तुम्ही स्वतः त्यासाठी कागदपत्र देणं, अंगणवाडीच्या मॅडमकडे सगळे डॉक्युमेंट देणं अपेक्षित आहे आणि आपला फॉर्म वेळेत भरून घ्या। शासनानं फॉर्म भरण्यासाठीची मुदत सुद्धा वाढवलेली आहे, जेणेकरून तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काही कमतरता असेल तर त्या तुम्ही तात्काळ दुरुस्त्या करून घ्या आणि सदर योजनेचा लाभ सर्वांनी